प्रशांत लहानपणापासूनच शहरात वाढलेला मुलगा. त्याला गावाकडचं वातावरण खूप आवडायचं. तो निसर्गप्रेमी होता. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथली चित्र त्याला कॅप्चर करायला आवडायची. दररोज नेहमी वेगवेगळी ठिकाणं कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी शोधायचा. तो आणि त्याचा कॅमेरा दोघे पण नेहमीच सोबत असायचे. एक वेळेला तो जेवायला विसरायचा, पण कॅमेऱ्याला केव्हाच विसरत नव्हता. असेच एक दिवस तो फिरत फिरत एका खेड्या गावात जाऊन पोहोचतो. तिथल्या हिरव्यागार वातावरणात अगदी रमून जातो. त्या गावात खूप सुंदर असं एक तलाव होतं. त्या तलावामध्ये खूप छान छान अशी कमळाची फुलं होती. त्याचबरोबर बदकं सुद्धा होती. कॅमेरा घेऊन त्या बदकांचे फोटो काढण्यासाठी तो जातो. फोटो काढायच्या नादात त्याचा पाय घसरतो आणि तो त्या तलावामध्ये पडतो. पण त्याला पोहताच येत नसतं. मोठमोठ्याने ओरडायला सुरू करतो, मला वाचवा, मला वाचवा म्हणून. तेव्हा तिथून सायकलवरून जाणारी एक मुलगी त्याला पाहते आणि सायकल थांबवून पळत पळत जाऊन त्या तलावामध्ये जोराची उडी मारते आणि त्याला तलावाच्या बाहेर घेऊन येते. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलेलं असतं. ती त्याच्या नाकातोंडातलं पाणी काढते. त्याला बोलते, पोहता येत नाही तर कशाला गेलतास उडी मारायला. प्रशांतला काय बोलावे हे सुचतच नाही. तो गप्पच तिच्याकडे बघत राहतो. ती एवढी दिसायला सुंदर असते की तो तिच्याकडे बघतच राहतो आणि तिची बडबड ही चालू राहते. ती त्याच्या डोळ्यांच्या समोरून हात फिरवते आणि बोलते, कुठं लक्ष आहे तुझं, तुझ्याशी बोलाले मी. तो भानावर येतो आणि बोलतो की काही नाही, थँक्यू सो मच. ती केसांची वेणी पाठीमागे टाकत, वेडा आहे का असं म्हणत ती तिथून सायकल घेऊन निघून जाते. प्रशांतच्या डोळ्यासमोरून तिचा चेहरा जातच नाही. तिचं ते बोलणं त्याला परत परत आठवत होतं. तिच्या आठवणींमध्ये तो हरवून गेला होता. दुसऱ्या दिवशी तो परत त्या तलावाजवळ जाऊन थांबतो, ती दिसते का बघण्यासाठी. सकाळपासून ते दुपारपर्यंत तो तिथेच थांबतो, पण ती काय तिथून जात नाही. संध्याकाळ व्हायला येते. तो तिची वाट बघत असतो. तेवढ्यात तिथून सायकल घेऊन जाताना त्याला दिसते. तो कॅमेरा लगेचच ऑन करतो आणि तिचे भरपूर फोटो काढतो. प्रशांत दररोज तिचे लपून छपून फोटो काढायला लागला होता. एक दिवस तिच्या ते लक्षात येते. ती सायकल थांबवते आणि जाऊन त्याला जाब विचारते, काय चाललंय तुझं, तू दररोज माझे लपून छपून फोटो काढतो. तो काहीच बोलत नाही, गप्पच राहतो. तेव्हा ती त्याची कॉलर पकडते आणि बोलते, सांगतोस का, काय मारू दोन. त्यावेळेस तिचं ते धाडस बघून तो घाबरतो आणि कॅमेऱ्यातले फोटो तिला दाखवतो. त्याची फोटोग्राफी इतकी सुंदर असते की तिचे फोटो खूप सुंदर असे त्याने काढले होते. जेव्हा त्याच्या कॅमेऱ्यामध्ये ती स्वतःचे फोटो बघते त्यावेळेस तिला स्वतःचे फोटो बघून खूप आनंद होतो. त्याला बोलते, हे तू फोटो काढले आहेस, किती सुंदर फोटो आले आहेत. तिचा संपूर्ण राग शांत होतो आणि त्याच्याशी अगदी प्रेमाने बोलू लागली होती. प्रशांत सुरुवातीला तिच्याशी बोलण्यासाठी खूप घाबरला होता, पण ती जेव्हा प्रेमाने बोलते वागते त्यावेळेस तो सुद्धा नॉर्मल होतो. दोघेजण भरपूर गप्पा मारतात. तेव्हा प्रशांत तिला तिचं नाव विचारतो. त्यावेळेस ती तिचं नाव मोहिनी म्हणून सांगते. प्रशांत तिला बोलतो, अगदी नावासारखेच मोहिनी आहेस. फोटो काढण्याच्या निमित्ताने त्या दोघांच्या मध्ये हळूहळू मैत्री तयार होते. दोघे पण त्या तलावाजवळ नेहमी भेटू लागले होते. मोहिनीला प्रशांतची फोटोग्राफी खूप आवडते. ती त्याला बोलते की मला सुद्धा शिकवशील का फोटो कसे काढायचे. प्रशांतला तिचं हे बोलणं ऐकून पहिल्यांदा हसायला येते. नंतर बोलतो की हो शिकवीन, का नाही. प्रशांत त्या दिवसापासूनच तिला फोटोग्राफी शिकवायला सुरुवात करतो. हळूहळू दोघे पण खूप जवळ येतात. दोघांच्या मधलं मैत्रीचं नातं आता प्रेमात रूपांतर झालं होतं. मोहिनीचे घरचे तिचं लग्न एका दुसऱ्या मुलग्यासोबत ठरवतात. त्यावेळेस प्रशांत हा शहरात गेलेला असतो. जेव्हा प्रशांत शहरातून गावाकडे येतो त्यावेळेस त्याला समजतं की मोहिनीचा साखरपुडा झाला आहे आणि 2च दिवसात तिचं लग्न आहे.
त्याला हे ऐकून खूप कसं तरी वाटतं आणि त्याला काय करावं हे सुचतच नाही. नेहमीच्या ठिकाणी तो मोहिनीला भेटायला बोलवतो, पण मोहिनी त्याला भेटायला येत नाही, कारण लग्न 2 दिवसावर असतं. त्यामुळे घरचे तिला बाहेर सोडत नाहीत. मोहिनी त्याला निरोप पाठवते की तू लवकर घरी ये, मी तुझी वाट बघते. लग्न केलं तर तुझ्या सोबतच करेन, नाहीतर कुणाशीच नाही. प्रशांत तिला भेटण्यासाठी डायरेक्ट तिच्या घरी जातो आणि तिच्या आईवडिलांशी भेटतो. मोहिनीच्या आईवडिलांना तो मोहिनी आणि त्याचं काय नातं आहे हे समजावून सांगतो. त्यानंतर मोहिनीच्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा ते बोलावून घेतात. प्रशांत त्याला सुद्धा सांगतो की मोहिनी आणि आमचं दोघांचं सुद्धा एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघं पण लग्न करणार आहोत. प्रशांत त्याला समजावून सांगतो की माझ्यावर मोहिनीचे प्रेम असताना तुझ्यासोबत ती कसा काय सुखाचा संसार करेल. प्रशांतचं बोलणं सगळ्यांना पटतं. प्रशांत आणि मोहिनीचं त्याच मुहूर्तावर दोघांचं सुद्धा लग्न होतं. प्रशांतच्या समजूतदार स्वभावामुळे प्रशांत आणि मोहिनीचं प्रेम जिंकतं आणि दोघे पण सुखाचा संसार करतात. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.